त्यांना आपण सन्मानित करतोय। लक्ष्मणजी कोळेकर यांच्या शुभ हस्ते वैभव भोईर सरांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय। सामना सुरू होतो। गेम इज ऑन। विलास गोलंदाजीसाठी दाखल झालेत। आघाडीला बाहुबली दानिवली मंगेश आणि त्याची सोबत देतोय मल्हारी। गेम इज ऑन। बरोबर 11:06 मिनिटं पहिला बॉल पडतो। या दोन्ही टीमला आपण या सामन्यासाठी देऊयात ऑल द बेस्ट। 3-1 लेट्स प्ले। पहिला बॉल टॉपेज बॉल वेत विकेट कीपर पोहोचताय। चांगलं जजमेंट झेल संपादित झालाय आणि पहिल्या बॉलवर आदर्श 11 धानेवलीला लागलाय पहिला धक्का। बिग फिश कॉट इन नेट। टीमचा बाहुबली रॉयल डकची शिकार। मंगेश भोईर परत आहेत माघारी। पहिल्या विकेटचं पतन। मुख्य मंचावरती आणखीन एक सन्मान आपण करतोय। ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वरजी भोईर यांना आपण सन्मानित करतोय। दीपकजी तारमळे यांच्या शुभ हस्ते ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वरजी भोईर यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय। या चंदूदादा राणे विनंती आहे, या आपण आपलंही स्वागत आहे। पहिल्याच बॉलवर मंगेश माघारी परत आहेत। बॅटिंग साठी पाहिलं तर साई भोईर आता दाखल झालेले आहेत। आदर्श 11 धानेवली आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम ब्राह्मणगाव या दोन टीमच्या दरम्यान ही महत्वाची लढत। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना अंतिम सामना। आज ओपनिंग सेरेमनी होता। शेड्यूल थोडं लेट स्टार्ट झाले मात्र उद्या कट टू कट ऑन मॅचेस आपण ऑन टाइम कव्हर करणार आहोत। बॅकफुटर गेले दिशा दिली आहे। गॅप मध्ये काढलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड बॅनच्या मधून आउटफील्ड अत्यंत वेगवान पण फिल्डर तितक्याच वेगानं पाठमोऱ्या परिस्थितीत बॉलला अडवण्यात यशस्वी झालेले आहेत। चांगलं बॅकअप दरम्यान डीप थर्डमॅनला आलेलं आहे। तोपर्यंत मिळत आहेत तर 2 धावा आणि या 2 धावेसोबत महत्वाच्या सामन्यात सध्या डाव सुरू झालाय टीम आदर्श 11 धानेवलीचा। दोन धावेनिशी फलकाचा शुभारंभ होतोय। बॉल तयार विलास यावेळेला खोलात टाकलाय बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे। डॉटबॉलचे ओससना सांगतात चांगला वेग चांगले ऍक्शन आणि त्याचबरोबर चांगल्या कंट्रोलनं सध्या गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण बघत आहोत गोलंदाज विलास कडून होत असताना। प्युअर मध्ये सध्या तरी त्याने टाकला इम्पॅक्ट। डॉटबॉलची होती हे सांगता। शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न मिसरॅम स्ट्रोक मात्र लॉंगॉनचे फिल्डर थोडे दूर आहेत। जोपर्यंत बॅकअप होईल मिळेल ते एकच प्रॉपर पोझिशन मध्ये येता आला नाही। पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर मिडलिंग नव्हतं। एक धाव कंप्लीट झाली आणि सिंगल धावेसहित सध्या आदर्श 11 धानेवली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड। 3 धावा सध्या स्कोरबोर्डवर स्टील टू गो। स्टील टू गो। गोलंदाज तयार होतात विलास। लेफ्टी बॅटर मल्हारी भोईर सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला। डावखोऱ्या हाताचा प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू मल्हारी भोईर सध्या बॅटिंग करता स्ट्रायकर एंडला। स्विच हिटचा अटेम्प्ट रिव्हर्स पवित्र मात्र चेंडूबाटचा संपर्क साधता आला नाही। टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडा खाली राहिला स्किट होत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं। वेगाबरोबर सध्या अनुशासन लयबद्धता अचूकता आणि विविधता गोलंदाज विलासच्या स्पेल मध्ये आपण बघत आहोत। स्टील 1 गो। यावेळेला बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न। लाईन आता खराब आहे। गार्डलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत। त्याच कारणासह पंच प्रवीण विशे सरांचा एका अतिरिक्त धावेचा इशारा आता आमच्यापर्यंत पोहोचतोय। एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड। 4 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफल कव्हर। बॅकफुटर गेले कट केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय। आउटफील्ड अत्यंत वेगवान मात्र फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत तितक्याच वेगाने बॅकअप साठी उपस्थित झालेत। जोपर्यंत रिटर्न थ्रो केला जाईल विकेट कीपर एंडला
रन्स कंप्लीट होत आहेत त्या ठिकाणी 2 आणि 2 धावेच्या सोबतीनं सांगता झाली ती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 6 धावा दाफलकावर. इकॉनॉमिकल कामगिरी विलास कडून महत्वाची एक विकेट देखील त्यानं काढली आहे. पहिल्या षटकांती माफक 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत. चला पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलंय. दुसऱ्या षटकासाठी जास्त वेळ नकोय. न्यू परशुराम क्रिकेट संघ ब्राह्मणगाव थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. येणाऱ्या कालावधीत 16 ते 19 एप्रिल या कालावधी दरम्यान आणखीन एक जबरदस्त स्पर्धा मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं आदर्श चषक धानिवली या स्पर्धेचं देखील आयोजन याच क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल बॅकफुटवर गेले पूल केलाय तोपर्यंत कंप्लीट झाले. एक सिंगल मिड विकेटला बॅकअप आलाय. अंडरआर्म स्टाईलनं थ्रो दिला फिल्डरनं. बंटी गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात दाखल होत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत या सिंगल धावेसहित 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या दाफलकावर. बॅकफुटवर गेले हुक केल्या बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगच्या बाजूने काढलाय. डीप मध्ये बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर हुक करत असताना आता स्कोर बोर्डवर 4 धावा सध्या बुक करतोय मल्हारी भोईर. येतोय तो चौकार. सोबत टीमची धावसंख्या सध्या दाफलकावरती पुढे मार्ग शोधतीये. इन डबल डिजिट डबल फिगर 11 ऑन बोर्ड. 11 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल आखूट टप्पा होता मात्र जो बाउन्स अपेक्षित होता मल्हारी भोईरला तो बाउन्स या बॉलवर मिळाला नाही. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सिडीज त्याच कारणास्तव लेंथ लाईन जज करता आले नाही. डॉट बॉलची इथनं झाली सांगतात. चौकारानंतर होते बंटीकडून छोटेखानी कमबॅक. दाफलक 11 या आकड्यावर. आता फॉलो केले बॅट्समन ऑफ टर्मच्या फार बाहेर शफल झाले होते. गुड बॉल. चौकारानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा दबाव बनवलाय आता गोलंदाज बंटीनं तो बॅटर मल्हारीवर. त्याच मैदानावरती दोन्ही टीमचा अलीकडे सराव होत असतो त्याचा फायदा सध्या बंटी घेत आहेत. यावेळेला समोर सेट बॅट न फोर्सिबल इट. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मल्हारी भोईरच्या बॅट मधून आलाय हा कडक बेधडक सिक्सर. या षटकारासोबत दाफलक सध्या वेगानं फ्लाय होतोय. टीमची टोटल 6 धाब्याच्या बढतीनं सध्या दाफलकावरती पाहायला मिळते. 17 ऑन बोर्ड. 17 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. हाफ ट्रॅकर पण डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. इट इज वाईल्ड बॉल. एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 18. 18 ऑन बोर्ड. अठरा धाबा दाफलकावर पाहायला मिळत आहेत. स्टील 1 टू गो. फुल टॉस. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली आणि पाठवलाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हवाई यात्रेकरता फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. आकर्षक आम्ही असोसेकर चषक मल्हारी भोईरच्या बॅट मधून आणखीन एक मॅक्सिमम 6.
सेकंड ओव्हर षटकं संपतायत. दोन स्कोर आपण बघत आहोत. 12.00 धाब्याच्या धावगतीनं 24 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. बरोबर 10 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी वापरात आणली आहेत. चला वेळेचा अपव्यय नको. न्यू परशुराम ब्राह्मणगाव फिल्डिंग मित्रांनो लगेचच सेट करावे लागेल. गीतेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्ग शोधे तिसरं मल्हारी भोईरच्या बॅटमधून दुसऱ्या षटकात जबरदस्त वेगाने धावा येतात. स्पेशली बॅक टू बॅक 2 डॉट बॉल नंतर 2 सिक्सर 1 वाईड. मॅचचा मोमेंटम पुन्हा एकदा टर्न झालं. टीम आदर्श 11 क्रिकेट संघ धानिवलीच्या बाजूनं आणि सध्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरीनंतर बंटीच्या विरोधात आलेल्या 18 धावा. बॅकफुटर गेले, कट केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर दूर आहेत. निघालाय बॉल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअरकटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका साई भोईरच्या बॅटमधून येतोय. हा सनसनाटी चौकार. सोबत स्कोर जर पाहिला तर तो 28 आकड्यावर गीतेश यांच्या विरोधात. पहिल्याच बॉलवर साईने हात खुले केलेत. आपले इरादे मात्र साई भोईरने स्पष्ट केलेले आहेत. चौकारासोबत 28 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फटका फसलाय. बॉल हवेत पण एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान लॉंग ऑफचा फिल्डर जोपर्यंत बॅकअप करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबेच्या सोबतीनं टीम सरकते पुढे. आदर्श 11 धानिवली. स्कोरबोर्डवर सध्या धावा पाहायला मिळतात 30 धावा सध्या धावफलकावर. 6 चेंडू 10 धाब्याचं व्यक्तिगत योगदान या मॅच मध्ये देत असताना साई भोईर आणि त्याची सोबत देतो मल्हारी. यावेळेला ऑनसाइडला दिशा दिली. सॉफ्टवेअरनं फक्त टर्न केल्या बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे आणि आता 2 रन्स त्या ठिकाणी इझिली होत आहेत. कंप्लीट ओव्हर सेफ झाले. आय थिंक एसडीज तेच सांगतायत पंच. सो नो +2 या देखील एक्स्ट्रा 3 रन्स सध्या ऍड होताना दिसत आहेत आणि एक्स्ट्रा 3 धावेच्या सोबतीने सध्या टीमची टोटल आहे इन डबल डिजिट डबल फिगर 33 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. नेक्स्ट बॉल फ्री. आता संधी बनली आहे ती फलंदाज साईला. बॉल थोडा खाली राहिलाय. फ्रीड बॉल डॉट आलाय. अपेक्षेपेक्षा थोडी कमी उचली. त्याच कारणास्तव फलंदाज मात्र दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतात. डॉट बॉलची होते सांगता स्कोर सध्या स्थिर आहे 33 धावा. बॉल हवे. झेलची संधी आणि तिचा स्वीकार. बॉल अँड कॉटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. साईच्या पारीचा अंत 33 ला दुसरा धक्का. आदर्श 11 धानिवलीला 1 मोर विकेट डाऊन. साई भोईर 9 चेंडूत 12 धावेचे योगदान देत असताना माघारी परत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर प्रवीण भोईर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताचा आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. पोटेन्शियल विथ टॅलेंट हार्दिक पांड्या आदर्श 11 धानिवली सध्या दाखल होतं बॅटिंग करता. स्टील 2 टू गो. नो बॉल नंतर झाले गोलंदाज गीतेश कडून छोटेकनी कमबॅक. पहिला बॉल यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅट मध्ये संपर्क घडवता आला नाही. धाव घेण्याचा प्रयत्नात मल्हारी होते मात्र नकार आता दिलाय तो पांड्यानं. डॉट बॉल कमबॅक परफेक्ट यॉर्कर. संदेश दिले नाही हात खुले करण्याची ती प्रवीण भोईरला. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बँग ऑन स्पॉट. अगदी ऑफटमच्या बाहेर कॉइन सेट करून गोलंदाजी व्हावी तशा पद्धतीनं नो बॉल नंतर केले कमबॅक ते गोलंदाज गीतेशनं. बॅकफुटर गेले. कट केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डरनं थोडी ढिलाई दाखवली. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि हळूहळू निघालाय बॉल तो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. गोलंदाजाची अतिरिक्त गती आणि त्या गतीला दिली आहे फक्त दिशा खराब केली आहे गोलंदाज गीतेशची दशा. चौकाराने संपलं षटक तिसरं. येतो शेवटच्या बॉलवर चौकार. टीम 37.
पहिल्या फेरीतील विजेते संघ सर्व संघकर्णधार उपस्थित व्हा. आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते ड्रॉ आपण कव्हर करणार आहोत. आई गावदेवी खाटेकर, जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर, जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगरडाबे, जन्मान डेनोली आणि ऑनगोईंग मॅच मधील विनर चारही टीम कॅप्टन या ऑलरेडी चालू सामन्यातील विजेते संघाच्या नावाने एक ड्रॉ आहे. दोन्ही टीमचे 12 मॅन उपस्थित आहेत. 3 षटक संपली, धावा बनतात 37. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी पंकज दाखल होताना पाहायला मिळतात. पहिलं षटक फक्त 6 धाब्याचं होतं, मात्र त्यानंतर 2 षटकात चांगल्या वेगानं रन्स यायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. याचं कारण आहे साई भोईर आणि मल्हारी भोईरच्या दरम्यान सेकंड विकेटसाठी झालेली पार्टनरशिप जी अत्यंत गरजेची होती. पहिल्याच बॉलवर मल्हारी भोईरनं जबरदस्त सुरुवात केली, खास करून मंगेश बाद झाल्यानंतर त्यानं तो डाव सावरला. यावलेला हुक केल्या बॉल फक्त दिशा दिली आणि स्कोरबोर्डवर 4 धावा बुक करतोय मल्हारी भोईर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. आणखीन एक जबरदस्त चौकार. चौकारानं मात्र चौथ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. धावफलक पाहिलं तर ते सध्या 41-41 या आकड्यावर. यावलेला आणखीन एक हाफ ट्रॅकर शॉर्ट फानलेगच्या डोक्यावरून काढलाय बॉल. डीप फानलेग सी मार्कच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड 4, सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पंकजांच्या विरोधात येत आहेत. चौकारासोबत सध्या स्कोर 45 धाबा धावफलकावर. 9 चेंडू नॉट आउट 26, 26 धाब्याचं योगदान सध्या देत असताना आपण बघत आहोत मल्हारी भोईरला, ज्यानं एकाकीय मॅच मध्ये डाव सध्या सावरलाय. टीम आदर्श 11 धानवलीचा ऑन साइडला बॅटन पॅड मधनं काढलाय बॉल. मिड विकेटला फिल्डर उपस्थित, मिसफिल्ड. सेकंड साठी चान्स घेतलाय आणि आता दुसरी धाव देखील तितक्या सहजरित्या पूर्ण झालेली आहे. सो 2 धाबे सहित स्कोर आपण बघत आहोत. पुढे 47 पण 1 शॉटचा सिग्नल आता मेन अंपायर कडून आलेला आहे. सो एक धाव पुन्हा एकदा लेस करावी लागेल. सुधारित धावफलक अपडेट टोटल ऑन स्कोरबोर्ड 46. स्टील 3 टू गो. यावेळेला बॅकफुटवर गेले, सॉफ्टवेअरनं फक्त कट केल्या बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्ट्राईक आता प्रवीण भोईरकडे रोटेट झालेली आहे. 2 बॉल बाकी आहेत. फिनिशिंग टच इथनं गरजेचं आहे. चला विनिंग टीमचे कॅप्टन या आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर, जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर, जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगरडाबे आणि त्या सोबतीनं जनमान डेनोले आणि ऑनगोईंग मॅच मधील विनर अशा 5 टीमचा समावेशच्या ड्रॉ मध्ये. 2 टीम मध्ये एक एक्स्ट्रा मॅच, 3 टीमला बाय आणि त्यानंतर सेकंड राऊंडच्या ज्या 2 मॅचेस त्यांचाही ड्रॉ ऍट सेम टाइम आपण इथनं ओपन करणार आहोत. शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले, पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर छुमंतर. येतोय तो आकर्षक आम्ही असोसेकर चषक षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 53. 53 धावा सध्या धावफलकावर. स्टील 1 टू गो. सुरुवात तर पहिल्या डावाची विकेट न झाली होती, पण शेवट कसा असेल हे आता पाहायचंय. 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये न्यू परशुराम ब्राह्मणगाव समोर सेट केलं जाईल. टॅप केल्या बॉल समोर, एक सिंगल हवी आहे. रन इथनं मिळणार नाही. बॉल डायरेक्ट बॉलरच्या हातात आहे आणि आता आली रन आउटची विकेट. शेवटच्या बॉलवर देखील गमावली आहे विकेट. सो एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला, 53 बनल्या आणि विजयाकरता 54चं टार्गेट न्यू परशुराम ब्राह्मणगावला. चला या आपण ड्रॉ करतोय सेकंड राऊंड साठी. 3-3 ओव्हरच्या मॅचेस कव्हर होतील. कॅप्टन या.
चला फिल्डिंग साठी मैदानात दाखल व्हावं लागेल आदर्श 11 दानिवली. गोपालजी सोनावले ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते ड्रॉ आपण ओपन करतोय. पहिल्या फेरीतील एकंदरीत 5 विजेच्या टीमच्या दरम्यान हा ड्रॉ होणार आहे. पहिल्या 2 टीम मध्ये एक्स्ट्रा सामना आणि त्यानंतर देखील आपण उर्वरित ज्या 3 टीम्स आणि एक्स्ट्रा मॅच मधील विनिंग टीम यांच्या समोरील मॅचेस ओपन करणार आहोत. पाहूयात यानंतर होणारा सामना जो लगेचच आपण कव्हर करणार आहोत. चला या ओपन करूयात एक्स्ट्रा सामना 2 टीमच्या दरम्यान. जय गावदेव डोंगर न्हावे आणि त्यांच्या विरोधात जनमान डेनोली हा एक्स्ट्रा सामना आहे. त्यानंतर आणखीन 2 ड्रॉ ओपन करा. बाबांना विनंती आहे जो सेकंड राऊंडचा सामना असेल. आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात टीम इनॅक्शन असेल जय भवानी खाटेकर आणि त्यानंतर विजेत्या संघ आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आणि डेनोली मधील विजेता संघ अशी सेकंड राऊंडची दुसरी मॅच. चला सो ड्रॉ कव्हर झालेला आहे. माहिती आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉस करता. जनमान डेनोले आणि त्याचबरोबर जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे 3 ओव्हरची मॅच. नेक्स्ट मॅच लगेचच आपण टॉस करतोय. 3 षटकांचे सामने यानंतर आपण कव्हर करतोय. 2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड आणि 1 षटक असेल ते फार एंड. ही सूचना आपण लक्षात घ्या. चला ओपनिंग पेअर पाठवा मैदानात लगेचच. धाब्याचे टार्गेट सेट झालेले. चला सलामीवर पाठवा. जनमान डेनोली कॅप्टन येऊ द्या मित्रांनो. टॉस करता. दिनेशजी सासे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करतोय. जनमान डेनोली आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे हा एक्स्ट्रा सामना आहे. 54 धाब्याचा पाठलाग करायचा. न्यू परशुराम ब्राह्मणगावची सलामीवीर जोडी मैदानात दाखल होती आहे. योगेश विथ विलास 13.50 धाब्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करावे लागेल. जनमान डेनोलीनं जिंकला टॉस. डिसिजन स्टिल पेंडिंग. चलो वी आर वेटिंग फॉर कॅप्टन्स डिसिजन. नुकताच शुभागमन होत आहे. डोंगरनावे ग्रामपंचायतीचं युवा नेतृत्व विद्यमान उपसरपंच दत्तादादा पेमर आणि त्यांच्या समेत पाणी पुरवठा विभागाचे अध्यक्ष संजयजी खोणे उपस्थित झालेत. विनंती आहे दोन्ही अतिथींना या मंचावरती आपलं स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. दुसरा डाव सुरू होतोय. सागर राणे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. विलास आणि योगेश दोन्ही सलामीवीर. 54चा पाठलाग. पहिल्या फेरीतील महत्वाची मॅच. दोन्ही टीमसाठी निर्णायक सामना. गेम इज ऑन. या दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. मॅच इज ऑन. पहिला बॉल थोडा खाली राहिला. स्किट होत चाललाय. थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली आहे सांगता. पहिल्याच बॉलवर सागर यांची मात्र समर्पक सुरुवात. डॉट बॉलची होती सांगता. धावफलक सध्या स्थिर.
तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी बनली होती मात्र थ्रू थोडा वाईड आला. विकेट किपरचं देखील हवं तसं बॅकअप आला नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेत सागरनं. 54चा पाठलाग सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक जे मॅटर करेल बॅटिंग करणाऱ्या टीम परशुराम ब्राह्मणगाव क्रिकेट संघाकरता. ऑन साइडला क्रॉस बॅटेड हिट, फिल्डर उपस्थित आणि झेल संपादित. काम तमाम. विलास माघारी पहिला आदरा न्यू परशुराम ब्राह्मणगावला. फलंदाज बाद. योगेश माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंग साठी पाहिले तर नवीन बॅटर बंटी दाखल होत आहेत. विलास बाद झाले ते सिरीज. बेग युअर पार्टनर. बॉल तयार. बॅकफुटर गेले थ्रू द कव्हर्स. एक्सलंट टायमिंग. सुपर बीट. हॉट शॉट ऑफ द नाईट. निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर कन्फर्मेशन सिग्नल. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. येतो द चौकार. चौकार सोबत चौथ्या चेंडूवरती दाफलकाची कोंडी आता फोडली आहे. स्लोवर वन रीड करता आला नाही पण लाईन खराब आहे. पण तेच सांगतायत वाईट बॉल. कंट्रोल महत्वाचं होतं मात्र ते थोडं बिघडलं. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणासह मिळेल ते अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाबेची सध्या स्कोर आपण बघत आहोत 5. बॅकफुटर गेले. कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग पोझिशन मध्ये वामन भोईर यांना आपण बघत आहोत. चांगला बॅकअप. एकच धाव आणि या सिंगल धाबेसहित सध्या धावसंख्या दाफलकर एकूण अंकी झाली ती 6. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाचा आलंय बॅकअप आणि करावं लागलंय योगेशला पॅकअप. या षटकात काढले दुसरी विकेट सागरनं. 6ला दुसरा झटका न्यू परशुराम ब्राह्मणगावला. फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅच. जर्मन डेनोलीनं टॉस जिंकत बॉलिंग स्वीकारली. बॅटिंग साठी रेडी व्हावं लागेल. टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावेला. 6 धावा दाफलकर. 2 फलंदाज बाद झालेत. मंगेश भोईर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 18 चेंडू आणि या मॅच मध्ये अजूनही विजय करता 48 धाब्याची आवश्यकता. 16.00 धाब्याची आवश्यक धावगती. पहिला बॉल बॅकफुटर जात कट केला. बॅकवर्ड पॉइंटला थोडी मिसफील्ड. सेकंड साठी चान्स आता घेतलाय बंटीनं आणि आरामात या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकर एकूण अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. रिक्वायर्ड 100 सध्याच्या घडीला अल्वेज 16ला टच करतोय. अशा परिस्थितीत चौकार षटकार नितांत गरजेचे बनलेले आहेत.
न्यू परशुराम क्रिकेट संघ ब्राह्मणगाव करता. स्ट्रेट बॅटर समोर डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बंटीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक भव्य षटकार. यांची मात्र भेदक फलंदाजी, षटकारासोबत स्कोर सध्या फ्लॅ होतोय. टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते 14 धावा. चौदा धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावलेला बॅटची कडा, बॉल हवेत पण बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डर पासून थोडा दूर पडलेला आहे. दुसऱ्या धावेचा नाहक प्रयत्न, तो आता आलाय अंगलट आणि मैदान सोडावं लागतंय गीतेशला. क्रिकेटमध्ये गरजेचा असतो संवाद मधून बाजूला सरला. दोन बॅटरच्या दरम्यान झालाय वाद आणि त्या ठिकाणी बॅटर गीतेश झालाय धावबाद. आणखीन एक विकेट. नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होत आहेत. किशोर बॅटिंग साठी दाखल होत आहेत. आपल्याला बॅट्समनला फॉलो केलं, पायावरती आदळला बॉल, धाव हवी आहे. मात्र बॅकअप जोपर्यंत येईल पंचांचा लेग बायचा सिग्नल मिळेल ते एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाव्याचे सध्या स्कोर आपण बघत आहोत 16-16. स्टील 2 to go. षटकारानंतर झालंय छोटेखानी कमबॅक. मंगेश भोईर कडून होतीये छोटेखानी वापसी. स्टील 2 to go. बॅटची कडा, बॉल हवेत. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर मात्र बॉल पासून थोडा दूर राहिलेला आहे. तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल धाबे सहित सध्या धावा बनलेल्या आहेत त्या 17 विजयाचं समीकरण. मॅच मध्ये 13 बॉल आता बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये अजूनही 37 धाब्याची आवश्यकता. आम्ही असोसेकर चषकाचं भव्य दिव्य आयोजन, बहरदार आयोजन आणि त्यातल्या त्यात क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व, ते देखील नाईट फॉर्मॅट मध्ये. यावेळेला समोर ड्राइव्ह केला बॉल, फिल्डर लॉंग ऑफ से थोडे दूर आहेत. बनली एक सिंगल, सेकंड साठी चान्स घेतलाय किशोरनं आणि आता दुसरी धाव देखील पूर्ण झाली. ओव्हरची झाली सांगतात 2 धाबे सोबत. षटक समाप्तीची झाली घोषणा. 2 षटकात बनल्या गेल्या 19 विजयाचं समीकरण, 12 बॉल आणि रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. त्या ठिकाणी आवश्यकता आहे ती 35 धाब्याची. 17.50 धाब्याच्या धावगतीनं 12 चेंडू 35 बनवाव्या लागतील न्यू परशुराम ब्राह्मणगावला. बारा चेंडू 35 धाबा, 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले. चला वेळ जास्त घेऊ नका. बारा चेंडू 35 धावा गोलंदाजीसाठी मल्हारी भोईर दाखल होत आहेत. पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त केली, तोच कॉन्फिडन्स आता गोलंदाजीमध्ये कायम करावा लागेल. पहिलाच बॉल फार एंड कडून टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय. ते डीएसटी रक्षक गिरीश भोईरच्या आता डॉट बॉलनं झाली ती मल्हारीची सुरुवात. 11 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये अजूनही 35 धाब्याची गरज. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडल्याबरोबर थोडा खाली राहिलाय. जो बाउन्स अपेक्षित होता बंटीला तो बाउन्स या बॉलवर मिळालाच नाही.
ते डेस्टिनेशनच्या दिशेनं बॉल दाखवलं होतं. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मॅच मध्ये आता सध्या दबाव वाढलाय तो बॅटर बंटीवर. 10 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 10 बॉल मध्ये 35 धावेची गरज. 10 चेंडू 35 धावा. यावलेला बॉल अबेट. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरकलाय. जजमेंट सुरू आहे आणि ओव्हर जजमेंट झालेत. प्रवीण होते तिकडे त्या ठिकाणी. अंडर फ्लडलाइट क्रिकेट तुम्ही खेळतायत, प्रकाश झोतातील क्रिकेट तुम्ही खेळतायत, अशा पद्धतीच्या कॅचेस अगेन्स्ट द लाईट पकडणं ॲज अ फिल्डर नेहमी चॅलेंज असतं. तो प्रयत्न मात्र प्रवीणचा अपयशी राहिला. तोपर्यंत मिळतायत धावा 2 आणि 2 धाब्याच्या बढतीनं टीमची टोटल 21. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅकेट निघालाय बॉल हवाई यात्रेकरता. इट्स अ मॅक्सिमम. टाटा बाय बाय. यूज इट. 6. सोबत सध्या टीमची टोटल धावफलक कवरती 27. तदनंतर आलेला हा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 28. लगेचच मागणी ती DRS ची केली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमनं. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं. या टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेऊयात. एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी आता निरीक्षणात आणाव्या लागतील. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण बघत आहोत मिस्टर MPL गणेश गायकर यांना. इट इज व्हाईट बॉल. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन मात्र कायम असेल. आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं हा DRS गमावलाय. स्कोर बनलेला 28. विजयासाठी 8 चेंडू आणि अजूनही 26 धाब्याची गरज. 8 बॉल 26. मॅच इज स्टील ऑन. बॉल तयार. मल्हारी. यावलेला बोलस बॅक ड्राईव्ह. पायानं बॉल अडवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तो फसलाय. ओव्हर थ्रो. दुसरी धाव हवी आणि आता किशोर तितक्याच वेगानं नॉस्ट्रॅकर एंडला परतलेत. इझिली रन्स कंप्लीट झाली का दुसरी, त्यासाठी प्रश्न विचारलाय पंचांनी. पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत घ्यावी लागेल. इज गॉन. फलंदाज बाद. किशोर धाबादूर माघारी परततोय. 29 ला 4था धक्का. परताना पाहायला मिळतात किशोर थोडे दूर राहिले. बॅकअप चांगला आलं मल्हारीचा. लगेचच त्यानं बेल्स डिसलॉक केला आणि आणखीन एक सांघिक सफलता सध्या मॅच मध्ये आपण बघत आहोत. फिल्डिंग करत असताना टीम आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाकरता. नवीन बॅटर निखिल बॅटिंग साठी दाखल होत्यात. नॉस्ट्रॅकर एंडला बंटीकडे मात्र स्ट्राईक, ज्यानं आतापर्यंत एकाकी किल्ला मॅच मध्ये लढवलाय. 11 बॉल मध्ये 24 धावा नॉट आउट त्यानं बनवल्यात. 7 बॉल मॅच मध्ये बाकी आहेत. अजूनही 25. आवश्यकता 25 धावेची. 7 चेंडू 25 धावा हे समीकरण. बॉल तयार. मल्हारी. यावेळेला बॉल अवेत. झेलची संधी स्वतः गोलंदाज पोहोचलाय बॉलच्या खाली. चांगलं जजमेंट. झेल त्यानं पकडलाय. बंटी नावाचं वादळ त्यानं शमवलंय. फलंदाज बाद. आशेचं किरण आता मावळतंय. 29 ला 5वी विकेट. शेवटच्या षटकात सामना आता पोहोचलाय जिथे 25 धावेची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम रेडी राहा. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाबे बॅटिंग करता तर जर्मन डेनोली फिल्डिंग करता. जसा चालू सामना संपेल लगेचच मैदानात उतरायचंय. परेश गोरडे अँड आर्मी फिल्डिंग करता. सूचना आपण लक्षात घ्या. 29 धावा दाफलकर बनलेले आहेत. विजयासाठी 6 चेंडू 25 धावेची गरज. प्रवीण भोईर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. वेगवान गोलंदाजी ही प्रवीण भोईरच्या आजवर ओळख राहिली आहे. 6 बॉल 25.
पहिल्या डावाचं निर्णायक षटक, ज्यामध्ये धावा चांगल्या वेगाने येताना आपण पाहिल्या होत्या. 17 धावा आल्या होत्या पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात. या षटकात 6 चेंडू 25 धावा येतील का, आता हे देखील पाहायचं आहे. दोन्ही फ्रेश बॅटर आहेत ऑन विकेट. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट, एकच धाव. 5 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये विजय करता 24 धावेची आवश्यकता. दिल्ली देहरादून जितकं दूर आहे आता तितका हा विजय दूर राहिलेला आहे. न्यू परशुराम ब्राह्मणगाव पासून, गल्लीपासून दिल्लीचं अंतर जर तुम्हाला कापायचं तर आता ऑटो रिक्षा, ट्रेन, बसचा प्रवास जमणार नाही. त्यासाठी हवाई यात्राच तुम्हाला करावी लागेल. एअर स्ट्राईक आता मॅच मध्ये नितांत गरजेची बनलेली आहे. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, अपील झालं त्या ठिकाणी. रनआउटचा चान्स बनलाय आणि अंपायरने मदत मागितली आहे. ती पुन्हा एकदा थर्ड अंपायरची सॉफ्ट सिग्नल आला आउट. पण पाहूयात आपण विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न तो फसला की काय निखिलचा, हे आता पाहायचंय. येस इट इज आउट. फार दूर होते आणि निखिलला आता सोडावं लागतंय मैदान. आणखीन एक गडी गमावलाय न्यू परशुराम ब्राह्मणगावनं. फलंदाज बाद. नवीन बॅटर चेतन बॅटिंग साठी दाखल होत आहेत. चांगला बॉल विथ द पेस बीट करत असताना चेतनला. 3 बॉल आता 24 धाब्याची गरज. औपचारिकता फक्त शिल्लक. चला डेनोलीकर, डोंगर नावेकर रेडी व्हा दोन्ही टीम्स. 3 बॉल 24 धावा. बॉल अबेत झेलती संधी. लॉंग ऑनला फिल्डर मल्हारी भोईर कडून साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. एक सिंगल कंप्लीट. स्कोर सध्या बनला 31. 2 बॉल आता 23 धाब्याची गरज. मनसेचे उपाध्यक्ष नरेशजी माळी उपस्थित झाले. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. लावलेला हाफ ट्रॅकर पुल केल्या. बॉल प्रॉपर पोझिशन मध्ये नव्हते. बॉल अवेद. आणखीन एक कॅच ड्रॉप. फिल्डिंगचा जे स्टँडर्ड, क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे, आदर्श 11 धानिवलीचा तो मॅच मध्ये सध्या ढासलताना आपण बघत आहोत. पण सध्या या मॅच मध्ये तरी एकतर्फी विजयाची नोंद करत हा संघ पुढे सरकतोय. 1 बॉल 22 धावा. फक्त पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं. हार्ड लेंथ, टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स, बॅकअप आलं विकेट किपरचं, काढली आणखीन एक विकेट. शेवटच्या बॉलवर प्रवीणनं सामना संपला. मॅच इज फिनिश, एंड ऑफ इनिंग आणि सामना जिंकला 21 धावेनं टीम आदर्श 11 धानिवलीनं. अभिनंदन आदर्श 11 धानिवली. टफ अँड हार्ड लक न्यू परशुराम ब्राह्मणगाव. चला दोन्ही टीम हँडशेक करा. मैदान सोडायचंय तोपर्यंत सामन्याचा सामनावीर पुरस्कार आम्ही तुमच्यापर्यंत जाहीर करतोय. ज्यांना पहिल्या डावात बनवल्या 11 बॉल 28 आणि गोलंदाजी करत असताना 10 धावात काढली 1 विकेट, तो मल्हारी भोईर ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला